सैलम बाबाचं संदला असलं आम्ही सैलनीला जाणार नाही असं कधीच होणार नाही. आणि सैलनीला आम्हीच नाही तर लाखो लोक तिथे जातात. गेल्या वर्षी पण आपण एक व्हिडिओ सोडला होता, त्यात काही जणांचं म्हणणं होतं की बाबा सैलनी हा मुस्लिम समाजाचा आहे, हिंदू समाजाचा नाही. ज्यांना पण वाटत असं बाबा सैलनी हा हिंदू समाजाचा नाहीये, तुम्ही जर नाही मानलं तर काही विषय नाही. आम्ही तर बाबा सैलनीला मानतो, बाकी तुमची मर्जी. सैलम बाबाचा संदल पिंपळ गावातून निघतो तर डायरेक्ट सैलनीला जातो. जेव्हा संदल निघायचा टाइम होतो तेव्हा तो पण गर्दी होती. संदल बघण्यासाठी गल्लोगल्लीत लोक जमा होईल राहतात. खरं तर म्हणलं तर उटणीचे दर्शन घेण्यासाठी लोक तिथे जातात, पण उटणीचे दर्शन घेणं हे शक्य होत नाही. कारण ज्याने दर्शन घेतलं असेल त्याला माहित असेल नेमकं संदल मध्ये किती हाल होते. आता तुमच्यापैकी कोण कोण आलं होतं संदल पाहायला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि फॉलो नसेल केलं तर लवकर फॉलो करून घ्या. सैलनील पण जाताना रस्ता पूर्णपणे फुल झालेला असतो. रात्रीच्या वेळेस सैलनीचं दर्शन घेणं हे शक्य होत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघलो होतो दर्शन घेण्यासाठी सैलनीला. इथे येऊन बघतो तर काय फुल गर्दी. दर्शन घेण्यासाठी आम्ही लागून गेलो मग रांगेमध्ये. शेवटी आपल्या बाबाच्या दर्जामध्ये आलो. थोड्याच वेळात दर्शन घेऊन टाकलं. जर तुम्ही दर्शन नसेल घेतलं तर तुम्ही पण दर्शन घेऊन टाका. आणि या खोड्यांच्या खालून जाण्याचं कारण काय नेमकं हे मला माहित नाही, पण तुमच्यापैकी कोणाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जाता जाता सैलानी बाबा कमेंट मध्ये नक्की लिहा.